हाय हॅलो नमस्कार, मी पूजा मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आणि आज अक्षय तृतीया असल्यानिमित्तानं पुरणपोळीचा बेत बनवायचा ठरलेला। मग काय केलं, डाळीला थोडंसं तेल लावलं, कुकरमध्ये पाणी टाकून डाळ टाकली आणि शिजत घालायला ठेवलं। डाळ शिजते तोपर्यंत थोडीशी कॉफी पिऊन घेतली, कारण कॉफी प्यायची इच्छा झालेली। गहू दळायला दिलेला म्हणून आणायला गेली ताईंच्याकडं, तर तिथं चाललेला आहात टमाटर बडे मजेदार, गहू टमाटर बडे मजेदार म्हटलं तुमचं चालू द्या। तिकडून आल्यानंतर गुळ चिरून घेतला आणि पीठ मळून घ्यावं म्हटलं, म्हणजे 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवता येते। कुकरमध्ये डाळ शिजलेली होती, ह्यामध्ये चिरून घेतलेला गुळ टाकला, थोडीशी सुंठ आणि वेलची पूड टाकून चांगलं पुरण तयार करून घेतलं। डाळ शिजल्यानंतर येळवणी काढून घेतलेली, त्याची फोडणी टाकली, कटाची आमटी करून घेतली। असला मस्त वास सुटलेला घरामध्ये, लागूनच पुरणपोळ्या पण जादूनं करून घेतल्या बरं का। माझ्याकडे जादू आहे बघा, कसं लगेच पुरणपोळी लाटून पण झाली। कांदा भजी केली आणि तळून घेतलं। सासऱ्यांना म्हटलं निवद दाखवा। चला तर मग आता मी चालले जेवायला। हा व्लॉग इथं एंड करते आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।